डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाचा 9वा पदवीप्रदान सोहळा नुकताच संपन्न झाला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री उदय सामंत, विद्यापीठाचे अध्यक्ष डॉक्टर अजिंक्य डी.वाय. पाटील, कुलगुरू डॉक्टर राकेश कुमार जैन उपस्थित होते। यावेळी उदय सामंत यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा मानद डॉक्टरेट म्हणजेच डी.लिट देऊन सन्मान करण्यात आला। यामध्ये सायबर सुरक्षा, अंतराळ सुरक्षा, राष्ट्रीय संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय राजनैतिक धोरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्राचार्य डॉक्टर निशाकांत ओझा, मानसिक आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये डॉक्टर रचना बुक्सानी मिरपुरी, सांस्कृतिक वारसा जतन, सामाजिक कल्याण शिक्षण विभागासाठी डॉक्टर लक्षराज सिंग, जागतिक दागिने व्यापाराला नवी दिशा देणारे अमित धमानी, T10 क्रिकेट लीगचे संस्थापक आणि शाश्वत वास्तुकलेचे प्रवर्तक नवाब शाजी उल मुल्क या मान्यवरांना डी.लिट प्रदान करण्यात आला। त्याचबरोबर अभियांत्रिकी, डिझाईन, चित्रपट व माध्यम, कायदा, लिबरल आर्ट, हॉटेल व्यवस्थापन आणि वास्तुकला अशा विविध शाखांमधील 1000हून अधिक विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली। मी विद्यापीठाला म्हणजे अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो की जे काही 25 वर्षामध्ये सामाजिक काम केलं असेल, राजकीय पद स्वीकारून काम करत असताना जे काही चांगलं काम झालं असेल त्याची दखल त्यांनी घेतली आणि राजकारणामध्ये, सामाजिक कामामध्ये अजून यापेक्षा देखील चांगलं काम करावं यासाठीच कदाचित त्यांनी मला ही पदवी दिलेली असेल। आणि मी जे भाषणामध्ये सांगितले ते वस्तुस्थिती खरी आहे की आई वडिलांची इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं। आता तो काही डॉ माझ्यासमोर लागू शकला नाही, पण समाजकाम करताना, राजकीय काम करत असताना त्याची दखल आज विद्यापीठाने घेतली आणि मला डॉक्टरेट दिली। त्याबद्दल मनापासून मी त्यांना धन्यवाद देतो आणि भविष्यामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं काम करण्याचा प्रयत्न माझ्याकडनं होईल हा शब्द त्यांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला देखील देतो। चर्चा केली तरी मराठी भाषा बोलू नये किंवा मराठी भाषा शिकू नये असं विद्यापीठानं कुठेही कंपल्शन केलेलं नाही, उलट ते मातृभाषेला प्रोत्साहन देत आहेत। मी ज्यावेळी त्यांना विचारलं की मराठी लोक जी परदेशामध्ये लाखो करोडो आहेत त्यांच्या मुलांना जर आपल्याला प्रशिक्षण मराठीचं द्यायचं असेल, मराठीच्या संस्कृतीचं द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? त्यांनी सांगितलं की आमचं विद्यापीठ शासनाच्या पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी करिक्युलम तयार करेल, अभ्यासक्रम तयार करेल आणि आम्ही एक सामाजिक देणं लागतो म्हणून मराठी भाषा शिकवण्याचं काम करू। एवढं जर युनिव्हर्सिटीचे लोक पुढे येऊन काम करत असतील तर मला असं वाटतं की शासनासाठी अतिशय चांगली आणि सकारात्मक बाब आहे। सांगितलं ना की मराठी भाषा प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये असू नये असं कोणीच सांगितलेलं नाही, उलट त्या भाषेला प्रोत्साहन देण्याचं काम युनिव्हर्सिटीचे लोक करतात आणि त्याच्यातलाच एक भाग अजिंक्य डी.वाय. पाटीलमध्ये स्वतः अजिंक्य पाटील पुढाकार घेऊन मराठीचं केंद्र सुरू करतात। मला असं वाटतं याचा आदर्श अन्य प्रायव्हेट युनिव्हर्सिटीने घेतला पाहिजे। शेवटी मातृभाषा आपली मराठी आहे, ती प्रगत होण्यासाठी, सुदृढ होण्यासाठी, तिचं जतन होण्यासाठी आपण सगळ्यांनी हातभार लावला पाहिजे आणि ते युनिव्हर्सिटी लावतंय। पुण्यामध्ये पहिल्यांदा मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना पिंपरी चिंचवडमध्ये इंजिनिअरिंगचा बीटेक कोर्स जो आहे तो मराठीमध्ये सुरू झाला। आजही त्याला प्रचंड पद्धतीनं रिस्पॉन्स आहे। त्याच्यामुळे मराठी भाषा ही आंतरराष्ट्रीय स्तरावर बोलली जाते की न जाते याच्यापेक्षा ती आपली मातृभाषा आहे, 2000 पूर्वीची ती आहे आणि म्हणून तिचं संवर्धन करणं आणि तिला अभ्यासक्रमामध्ये आणणं आणि मला असं वाटतं की ITI पासून PhD पर्यंतचे थिसिस हे सगळे मराठीतनं करण्याची मुभा ही विद्यार्थ्यांना असली पाहिजे आणि भविष्यामध्ये तो मी स्वतः भाषेचा मंत्री म्हणून प्रयत्न करणार। पहिलं तुम्हालाच मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही मान्य केलं की इलेक्शन असतानाच चांगली बजेट होतात अशातला भाग नाही, तर केंद्र सरकार नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांच्या साठी काम करतंय। ह्याच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना कळलं, त्याची जाणीव झाली। 12 लाखापर्यंत कर सवलत दिलेली आणि सगळ्यात महत्वाची बाब जी आहे ती माझ्या विभागाशी निगडीत आहे, उद्योग विभागाशी। 7.5 कोटी नव्यानं MSME तयार करण्याचा निर्णय आज जो केंद्र सरकारनं घेतलेला आहे बजेटमध्ये, मला असं वाटतं की युवकांना आणि युवतींना उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्र सरकारनं जगातला पहिल्यांदा घेतलेला हा ऐतिहासिक निर्णय आहे।